आमच्या आंदोलनामुळे जातीय तेढ निर्माण व्हायला लागला म्हणले। आता त्यांचा बसल्यावर नाही झाला का जातीय तेढ निर्माण? ते बसल्यावर नाही का गर्दी झाली? ते गेल्यावर नाही का एसटी थांबायला ताण झाला तिथं? आता ते बसल्यावर नाही का शाळेत जायच्या लोकांना त्रास झाला? हे काम छगन भुजबळ करतोय। हे ते आंदोलन करणाऱ्याला दोषच नाही आमचा, कारण त्याने जाहीर सांगितलं ते छगन भुजबळने, मग हे लोक आहेत ते म्या बसले म्हणजे तू कडून आणतो। मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला कळत नाही काही? मुख्यमंत्री साहेब आणि फडणवीस साहेब तुम्हाला जाहीर सांगतो, मोठ बांधण्याच्या भानगडीत पडू नका। ओबीसीचे मोठ बांधून आमक होईन तमक होईन पाठबळ देताल आणि मराठ्यावर अन्याय करताल तर तुम्हाला जाहीर सांगतो फडणवीस साहेब, मराठ्याशिवाय राज्यात पान नाही आणू शकत। पान तुम्ही आम्हाला चूच करता, फडणवीस साहेब त्यांना चूच करता आणि पुन्हा मराठ्यांचा घात करता आणि काय नेरेटिव्ह का काय भरून काढायचं म्हणले तुम्ही, त्या नादात तुम्ही मराठ्याचा अपमान करायला जा। फडणवीस साहेब नेरेटिव्ह पसरला तो मी भरून काढणारे, तर ह्या नावाखाली पाठबळ अंधारातून त्यांना देताल, आमच्या अंगावर त्यांना घालताल सगळ्याला आणि ओबीसीचे मोठ बांधायला काम करताल। ही तुमचा डाव जर असला तर म्हणतोय मी, यशस्वी मनोज जरांगे होऊन देणार नाही, मराठा सुद्धा होऊन देणार नाही। पुरी मोठ बांधली तुम्ही तरी मराठ्यावर जर 13 तारखेपर्यंत अन्याय झाला, मराठे एकीकडून सगळ्या पक्षातले, तुमच्या पक्षात असलेले सुद्धा ते सुद्धा आता सहन नाही करू शकत, तुमच्या पक्षातले मराठ्यांचे नेते। आणि जर तुमच्या पक्षातल्या फडणवीस साहेब मराठ्यांच्या नेत्याने एवढा मोठा डोळ्यासमोर होणारा अन्याय जर बघून सहन करून तुमच्याकडूनच राहिले तर त्यांच्या मागचा एकही मराठा त्यांच्या सोबत राहणार नाही, कारण भाजपमधल्या मराठ्यांना जात वाजवणं सुद्धा जबाबदारी। फडणवीस साहेब तुम्ही तो डाव टाकू नका, मी तुम्हाला हात जोडून सांगतो। ओबीसीची मोठ बांधण्याच्या नादात तुम्ही त्याला पाठबळ पुरवता, कारण तसं घडलंय। आमची परवानगी असताना आमची नाकारली गेली, अंतरवाली 10 महिन्याची परवानगी आमच्यावरती अन्याय झाला का? तर जातीय तेढ निर्माण होईल म्हणून, आणि मग जातीय तेढ निर्माण होईल म्हणून जर आमची नाकारली जाती तर जातीय तेढ निर्माण होऊ नये म्हणून त्याला परवानगी दिली काय? मग ओबीसीचं आंदोलन छगन भुजबळांनी बसेलच कस काय? मग नसता का जातीय तेढ निर्माण झाला, जातीयवाद झाला, भांडण झाले? कोणत्या दिशेने गृहमंत्री साहेब फडणवीस साहेब राज्य चाललंय तुम्ही लक्षात ठेवा। तुमचा जर ह्यो डाव असला तर मी सक्सेस होऊन देणार नाही। सगळे ओबीसी कडून झाले तरी मी ओबीसीतून आरक्षण घेणार, कारण त्या नोंदी आमच्या हक्काच्या, गॅजेट आमच्या हक्काचं, ते 13च्या आत पाहिजे आणि तिन्ही गॅजेट 13 तारखेच्या आत पाहिजे। तुम्हाला जर फडणवीस साहेब मराठ्यांची नाराजी अंगावर घ्यायची नसली, तुम्ही गिरीश महाजन आमच्या अंगावर जरी सोडले असले छगन भुजबळ तरी तुम्ही सावध व्हा। पुन्हा एकदा आम्ही तुमच्यावर विश्वास टाकलेला आहे, आणखीनही आम्ही तुमचा राग करीत नाही। तुम्ही समजून घ्या फडणवीस साहेब मी काय बोलतोय, तळमळीने सांगतोय। पुरे जरी एका बाजूला घातले तुम्ही मराठ्याच्या अंगावर घातले तरी आमचा हक्काचं आरक्षण आहे। मराठ्यांना सुद्धा सांगतो आता हे प्रकार काय चाललाय, आपलं आरक्षण आहे, आपल्या हक्काचं कुणबी नोंदी हे मध्ये घेऊ नका। उदाहरणार्थ मी एखाद्या वेळेस वाईट बोलतो असं यांचं म्हणणं आहे आणि काही मराठ्यांचं सुद्धा म्हणणं असं मी वाईट बोलतोय। मला एक मराठ्यांच्या नेत्याने मराठा समाजाने उत्तर द्या, तुम्ही तुमच्या शेतात पीक पेरले आणि ते 2-2 फुटापर्यंत आले आणि त्याच्यात कुणीतरी जनावराचा कळप आणून चारायला लागलाय, म्हणजे तुमच्या लेकराचं उभं आयुष्य वाटलं झालं, कारण वर्षाचं येणारं पीक त्या धान्य तुमचं वायाला गेलं, तुम्हाला फाशी घ्यायची वेळ येणार का नाही याचं उत्तर मला मराठा समाज द्या। तुमचा 5 एकर मध्ये तुम्ही पेरणी केली, रात्रंदिवस लढून चिखलात आणि ती उगली, आता तुम्ही स्वप्न बघताय खूप पीक होणार आहे आणि त्याच्यात दुपारा तुम्ही शेतात बसलेला असताना कोणीतरी जनावर आणले, त्याच्यात दादागिरीने चारायला लागलाय, तुम्ही त्याची आरती करणार का त्याला कचाकच बोलणार? मला एवढं उत्तर द्या। मराठा समाजाला, मराठा समाजाच्या नेत्यांना माझा हा प्रश्न आहे, तुम्ही तुमचं पीक डोळ्यात देखता चारताना तुम्ही त्याला ते पीक चारू लागणार का? चरून तो जाणार आमच्या पिकात, काही अडचण नाही, मी तो आरती करतो का? तुम्ही घोडे लावणार?
तुम्हाला राग येणार तुमचं पीक चालल्यामुळे. तसा राग येतोय माझ्या मराठा समाजाच्या तोंडाला आलेला घास घालायला लागले म्हणून मला राग येतोय. मी काय बेवडाट फेवडाट नाही, मी तळमळीनं तळतळीनं ह्या गोष्टी मराठा समाजाला सांगतोय.